श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लेखमाला लेखक क्रमांक 80। पदोपदी सावध करणारे संपूर्ण चरितामृत। श्रीपादांच्या भक्त वात्सल्यात जाती कुळ नाही। दत्तदासांजवळ जाण्यासाठी भटजींनी श्रीपादांना अनुमती दिली नाही। तेव्हा क्रोधावेशात श्रीपाद म्हणाले, तुम्ही ज्यांना पंचम जातीचे नीच जातीचे समजत आहात त्यांच्यावरच माझी कृपा वाढेल। येत्या शताब्दीत ते उन्नत स्थितीला पोहोचतील। तुम्ही ब्राह्मण मात्र सेवक वृत्तीच्या आधारे धर्मभ्रष्ट व कर्मभ्रष्ट व्हाल। हे माझे वचन दगडावरची रेघ समजा, त्यातले एकही अक्षर बदलणार नाही। पण तुमच्यातले जे ब्राह्मण धर्मानुसार जीवन व्यतीत करतील व दत्तभक्ती करतील त्यांना मात्र मी डोळ्याला पापणी जपते तसे जपीन, त्यांचे रक्षण करीन। आई वडील श्रीपादांचा क्रोध शांत करण्याचा प्रयत्न करू लागले। थोड्या वेळाने शांत होऊन ते मौन झाले। त्याच वेळी दत्तदासांकडे श्रीपादांनी आपल्या दिव्यमंगल स्वरूपात सगळ्यांना दर्शन दिले। त्यांनी प्रेमाने दिलेली गोडफळे स्वीकारली, तसेच त्यांनी दिलेल्या दुधाचाही स्वीकार केला। नंतर श्रीपादांनी स्वहस्ते मिठाई वाटली व दत्तदासांकडे जमलेल्या प्रत्येकाला आशीर्वाद दिला। बेटा शंकर भट्टा, पाहिलेस ना श्रीपादांचे दिव्य प्रेम? ते भावाचे भुकेले भावना मात्रेत संतुष्ट होतात। त्यांचा कुलगोत्राशी काही संबंध नाही। कुठल्याही भौतिक गोष्टीबद्दल त्यांना आत्मीयता नसते। दत्तप्रसाद अंत्यज कुलाकडून मिळाला तरी तो भक्तिपूर्वक स्वीकारावा, त्याकडे दुर्लक्ष केल्यास कष्ट सोसावे लागतात। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत अध्याय 14। 8 वर्षांचे श्रीपाद मौंजी बंधनाच्या वेळी आई वडिलांना आजा आजोबांना उपस्थित सर्व वयोगटातील पुरोहितांना ही जी शिकवण देत आहेत ती फक्त त्या 14व्या शतकात नाही तर आज 21व्या शतकात देखील लागू होते। श्रीपाद फक्त भक्ताचा भाव सदोदित अवलोकित असतात। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापूर हे तर साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ। मग बाबा काय वेगळे असणार? भक्ती काय असते याचं बीजारोपण होतं बाबांचा सहवास। जिथं फक्त आराध्य दैवत आणि साधक भक्त आणि उघड डोळ्यांना न दिसणारी भक्ती, या 3 व्यतिरिक्त तिथं तिसरं काही नव्हतं। आणि यामुळेच प्रथमच येणारे लोक संभ्रमित व्हायचे आणि दुसऱ्या मंदिरात जाण्यासाठी काढता पाय घ्यायचे। मंदिर, मूर्ती, पूजाभिषेक, धार्मिक विधी नाहीत असं म्हटल्यावर संस्कारित मनाची चलबिचल होते। श्रीकृष्ण परमात्मा जशी माया पांघरून आला होता तसेच बाबा माया पांघरून होते। हे मायेचं कवच भेदलं की आत बाबा म्हणजे शुद्ध परमात्मा हजर। परमात्मा श्रीपाद दूर नाहीत, समोरच आहेत। फक्त ते आणि आपल्यामध्ये असलेला मायेचा बफर छेदायचाय। परमात्मा प्राप्तीला क्षणभर वेळ लागत नाही। वेळ लागतो तो मधलं मायेचं आवरण आणि संस्कार भ्रम तोडायला। हे आवरण तोडायला एकच हत्यार आहे, शुद्ध अंतःकरण। अंतःकरण शुद्ध कसं होईल? जेव्हा आधीचे बिनकामाचे नको ते वाचून, नको ते ऐकून, नको ते पाहून, नको त्यांचं अनुकरण करून झालेले नको ते संस्कार, मी त्याला मानतो त्यांनी जर बाबांना नमस्कार केला तरच मी बाबांना नमस्कार करणार। म्हणजे मी चुकीच्या माणसाला फॉलो करतोय। त्याचं नुकसान होईल अथवा ना होईल, पण मी आज संधी दवडतोय। खऱ्या हिऱ्याची पारख करायला मी लोहारावर अवलंबून आहे, हा माझा मूर्खपणा। परमात्मा श्रीपाद बाबा म्हणजे भक्तीचा अथांग महासागर आहेत। त्यात अर्धवट गुरुला फॉलो करून गटांगळ्या खाण्यापेक्षा आपणच स्वतःच्या हिमतीवर बुडी घ्यावी। पोहण्याचा हेतू शुद्ध असेल तर तो परमात्मा बोट धरून पुढच्या किनाऱ्यावर नक्कीच घेऊन जातो। हिराचंद गोपालचंद कोठारे। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।